नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे, पुढचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष म्हणून ओळखलं जाणार आहे. कारण सुरुवातीला देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यानंतर पुढच्या काही महिन्यातच राज्यामध्ये सुद्धा विधानसभा निवडणुका होतील. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदानाचा आकडा वाढावा, नवीन मतदारांची नोंद व्हावी, मतदार याद्या अद्ययावत व्हाव्यात, या सगळ्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं आत्तापासूनच तयारीला सुरुवात केलेली आहे आणि जोरात ते काम सुरू आहे. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी, विशेषतः मतदारांची जनजागृती करण्यासाठी म्हणून आत्ता आपल्यासोबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे सर जोडले गेलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, स्वागत आहे. नमस्कार. प्रश्न, सध्या मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाची मोहीम सुरू आहे. 17 ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित झाली. जानेवारी 2024 मध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ही प्रारूप मतदार यादी आणि अंतिम मतदार यादी नेमकी काय असते, त्यातला फरक काय आहे आणि अंतिम मतदार यादी दरम्यान निवडणूक आयोगाकडून नेमक्या काय गोष्टी केल्या जातात, प्रेक्षकांना थोडं सविस्तर सांगा. आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोग हे दरवर्षी मतदार यादीचं अद्ययावतीकरण करतं. होय. म्हणजे प्रत्येक वर्षी अर्हता दिनांक आपला बदलतो. म्हणजे या अद्ययावतीकरणामध्ये 1 जानेवारी 24 या दिनांकाला ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा नवमतदारांना आपण मतदार म्हणून याच्यामध्ये नोंदणी करतो. तर याची प्रारूप यादी आता 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेली आहे आणि ही आमच्या CO महाराष्ट्राच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आणि या यादीमध्ये प्रसिद्ध करण्यापूर्वी आम्ही काही गोष्टी केल्या होत्या. आणि पुढचं वर्ष तुम्ही जसं सांगितलं की निवडणुकीचं वर्ष आहे म्हणून यावेळेला आपण घरोघरी व्हेरिफिकेशन मोहीम केली होती. आणि प्रत्येक मतदार आहे की नाही, तो मयत झाला असेल तर तिची आपण वगळणी करतो किंवा कायमस्वरूपी सोडून गेला असेल तर ते वगळणी करतो. तर अशा ह्याच्यामध्ये आपण शुद्धीकरण ह्या याद्यांचं केलं आणि शुद्धीकरण करून ही 27 ऑक्टोबरला जी आपण प्रसिद्ध केलेली आहे ती आता आपली प्रारूप मतदार यादी आहे. आता यानंतरचा पिरियड जो आहे 27 ऑक्टोबरपासून ते 9 डिसेंबरपर्यंत हा खरं म्हणजे क्लेम्स अँड ऑब्जेक्शनसाठी आहे. म्हणजे जे मतदार ह्याच्यातून राहून गेले असतील तर त्यांना ही एक संधी आहे की नवीन अर्ज करून आपलं नाव त्याच्यामध्ये मतदार म्हणून नोंदवण्यासाठी. तर ही मोहीम जी आहे ती आता राज्यभर आपल्या 9 डिसेंबरपर्यंत चालू आहे आणि त्यानंतर मग 26 डिसेंबरपर्यंत आपण जे अर्ज प्राप्त झालेले असतात त्याच्यावर निर्णय घेतो आणि निर्णय घेतल्यानंतर मग जी अंतिम यादी राहील ती आपण 5 जानेवारीला प्रसिद्ध करतो. तर असा हा कार्यक्रम, हा पुनरीक्षणाचा कार्यक्रम संबंध राज्यभर चालू आहे. पण मतदार यादीत नाव तपासणं का आवश्यक आहे? लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी एकाच नाव नोंदवावं लागतं आणि एकदा नाव नोंदवलं की ते कायम राहत असतं. असं असताना दरवर्षी मतदार यादीत नाव तपासण्याची काय आवश्यकता आहे? खरं म्हणजे जेव्हा आपण ही मतदार यादींची पुनरीक्षण करतो, अद्ययावतीकरण करतो, त्याच्यामध्ये काही मतदार आपण वगळतो सुद्धा. म्हणजे जे मृत आहेत किंवा जे तिथं राहत नाहीत, आता सोडून गेलेले आहेत. पण याच्यामध्ये जर ही एक संधी आहे की आपलं नाव आता याच्यामध्ये आहे की नाही. कारण आपल्याकडं मतदार कार्ड जरी असलं तरी आपल्याला मतदान करण्याचा हक्क केव्हा प्राप्त होतो, तर मतदार यादीमध्ये आपलं नाव असेल तर. त्यामुळं मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपला मतदाराचा हक्क सुनिश्चित करण्यासाठी आपलं नाव आहे की नाही हे पाहण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण जर नाव जर नसेल तर बऱ्याच वेळा लोक इलेक्शनच्या वेळेला येतात आणि म्हणतात माझं नाव कुठं गायब झालं आणि ते निवडणूक यंत्रणेला दोष देतात. मला वाटतं ही एक संधी त्यांना आता प्राप्त आहे की त्यांनी आपलं नाव आहे की नाही तपासायचं आणि नसेल तर त्याची नोंदणी करायची. मग मुद्दा हा आहे सर की माझं नाव मतदार यादीत आहे की नाही हे मी कसं तपासायचं? त्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन काय सुविधा सध्या उपलब्ध आहे? अगदी ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन सुविधासुद्धा प्राप्त आहेत. ऑफलाईनमध्ये की हे मतदार याद्या ज्या आहेत त्या CO महाराष्ट्राच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तर आपला मतदारसंघ, पार्ट क्रमांक ह्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रत्यक्ष तपासू शकता आहेत की नाही.
आणि दुसरी जी ऑनलाईन सुविधा इलेक्शन कमिशनने दिलेली आहे ते अतिशय सोपी दिलेली आहे. आणि त्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे व्होटर्स हेल्पलाईन ॲप. जर आपण मोबाईलधारक असाल तर हे व्होटर्स हेल्पलाईन ॲप आपण जर डाउनलोड केलं आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही तपासण्याची सुविधा दिलेली आहे. आणि दुसरी सुविधा दिलेली आहे ती व्होटर्स सर्च, म्हणजे आपला इलेक्ट्रोल सर्च ज्याला इंजिन म्हणतो आपण, तसं electoralsearch.gov.in ही जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नाव तपासता येतं. आणि हे नाव तपासण्यासाठी 3-4 मार्ग असतात. की आपल्याकडे जर वोटिंग कार्ड असेल तर त्याला एपिक नंबर असतो. तर एपिक नंबर जर तुम्ही त्यामध्ये टाकला तरी सुद्धा त्याचा तपशील सगळा येतो. म्हणजे आपलं नाव आहे की नाही कळतं, कुठलं पोलिंग स्टेशन आहे कळतं, सगळं तुमची सगळी पर्टिक्युलर्स त्याच्यामध्ये दिसतात. समजा तुमच्याकडे ते कार्ड नसेल किंवा एपिक नंबर तुम्हाला माहीत नसेल तर तुमचे तपशील जे आहेत ते सुद्धा जर टाकले त्याच्यामध्ये की आपलं नाव आहे, आडनाव आहे, वय आहे आणि कुठलं राज्य आहे, एवढी बेसिक जरी आपण त्याच्यामध्ये माहिती भरली तरी त्या नावाचे जे रेकॉर्ड्स यादीमध्ये आहेत ते तुमच्या पुढे ठेवले जातात. आणि त्याच्यामध्ये आपलं नाव आहे की नाही तपासणं तुम्हाला सोपं होऊन जातं. तर हे 2 मार्ग आहेत. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण म्हणजे स्पेशल समरी रिव्हिजन कार्यक्रमाच्या अंतर्गत नवमतदारांना आगाऊ नोंदणी करता येते. पण नेमकी 18 वर्ष कोणत्या महिन्याला कोणत्या तारखेला पूर्ण झाली पाहिजेत म्हणजे मतदार नोंदणी आपल्याला करता येईल? जसं मी मगाशी सांगितलं की अद्यावतीकरण आपण जेव्हा करतो, दरवर्षी करतो हे, आणि त्यावेळेला आपली क्वालिफाईंग डेट बदलते. म्हणजे आता या अद्यावतीकरणासाठी आपली 1 जानेवारी 2024 हे आहे. मग 1 जानेवारी 2024 या तारखेला ज्यांची 18 वर्ष पूर्ण आहेत तर त्यांचे फॉर्म्स आपण आत्ताच भरून घेतो. ते ॲडव्हान्स फॉर्म्स असतात आणि त्याच्यावर प्रक्रिया होऊन जेव्हा आपण 5 जानेवारीला ही मतदार यादी प्रसिद्ध करू त्याच्यामध्ये 1 जानेवारी 24ला ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे ते ह्याच्यामध्ये समाविष्ट होतात. परंतु पूर्वी कसं असायचं की पूर्ण 1 वर्ष त्याला थांबायला लागायचं 18 वर्षासाठी, कारण 1 जानेवारी एकच देत असायची. तर आता कायद्यामध्ये याच्या सुधारणा झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये मल्टिपल क्वालिफाईंग डेट्स ठेवलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक तिमाहीला आपण हे डेट ठेवतो. म्हणजे 1 जानेवारी जशी आहे तशी 1 एप्रिल आहे, 1 जुलै आहे आणि 1 ऑक्टोबर आहे. म्हणजे आता 1 ऑक्टोबर 24 या दिनांकाला ज्यांची 18 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांचे सुद्धा आगाऊ अर्ज आपण याच वेळेला आपण भरून घेतो. म्हणजे त्यांना 18 वर्ष पूर्ण व्हायची वाट पाहायची गरज नाही. 17 वर्ष जरी पूर्ण झाली आणि 1 ऑक्टोबर 24 याला जर ते 18 वर्ष पूर्ण करत असतील तर अशा सगळ्यांची नावं आपण त्याच्यामध्ये त्या वेळेला आपण प्रोसेस करून घेतो. पण अर्ज मात्र आत्ताच आपण त्यांच्याकडनं कलेक्ट करून शकतो. मतदार नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि त्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन काय सुविधा उपलब्ध आहेत? याच्यामध्ये फक्त 2 महत्त्वाच्या पुरावे तुम्हाला लागतात की तुमचा वयाचा दाखला, म्हणजे तुमचं वय 18 हे निश्चित करण्यासाठी. दुसरा आहे की जिथं तुम्ही राहता, सर्वसाधारण तुमचा निवास आहे, तिथून तुमचा मतदाराचा हक्क प्राप्त होतो म्हणून तो निवासाचा पत्ता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फोटो. जर तुम्ही ऑनलाईन भरत असाल फॉर्म मोबाईल ॲपवर तरी तुम्ही मोबाईलवरून तो फोटो क्लिक करून अपलोड करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. तर 2 जे महत्त्वाचे पुरावे आहेत ते म्हणजे वयाचा आणि निवासाचा. तर वयाच्या पुराव्यासाठी सुद्धा इलेक्शन कमिशननी भरपूर ऑप्शन्स दिलेले आहेत. की जसं तुमचं पासपोर्ट आहे, आधार कार्ड आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पॅन कार्ड आहे, TC किंवा तुमचे 10वीचे 12वीच्या सर्टिफिकेट्सवर सुद्धा डेट ऑफ बर्थ असते. तर असे अनेक पर्याय आहेत. तसंच जे निवासाचं आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आधार कार्डवर सुद्धा तुमचा निवासाचा पत्ता असतो किंवा पासपोर्टवर असतो. आधार कार्ड व्यतिरिक्त सुद्धा अनेक डॉक्युमेंट्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या निवासाचा पत्ता मेन्शन केलेला असतो. तर यापैकी कुठलाही तुम्हाला त्याच्यामध्ये जोडता येतो. परंतु समजा एखादे हे जे दिलेले पर्याय आहेत त्याच्यामध्ये समजा एखादा कुठल्याही पर्यायाचं उपलब्ध नसेल तर त्याच्याकडे जे उपलब्ध आहे ते सुद्धा त्याला द्यायची सोय इलेक्शन कमिशनने केलेली आहे. पण बऱ्याचदा मतदार ओळखपत्रातलं नाव किंवा पत्त्यामध्ये चुका होत राहतात. त्या चुका सुधारायच्या असतात बऱ्याचदा, किंवा ओळखपत्र हरवलेलं असतं, त्या दुरुस्त्या करण्यासाठी त्याला पर्याय काय? ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे. जसं नवीन नाव
त्याच्यामध्ये जोडणं किंवा असलेल्या ह्याच्यामध्ये दुरुस्त्या करणं, त्यासाठी इलेक्शन कमिशननी 6 नंबरचा फॉर्म जो आहे तो नवीन मतदारासाठी ठेवलेला आहे आणि 8 नंबरचा जो फॉर्म आहे तर तो दुरुस्त्यासाठी ठेवलेला आहे. बरं. आणि हे आपल्याला ऑनलाईन भरता येतं. जसं मी मगाशी सांगितलं की व्होटर्स हेल्पलाईन ॲप, ते जर आपण डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये तुम्ही हे सगळे ऑनलाईन भरू शकतात. बरं. म्हणजे तुम्हाला त्याचा तपशील विचारला जातो आणि तसा तुम्ही जर तपशील द्याल, त्याच्यानंतर जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायला सांगतात. ते तुम्ही मोबाईलवर जर तुमच्या फोटो गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवले असतील किंवा त्याचे इमेज फॉर्मॅटमध्ये आपण क्लिक केले फोटो तरी ते अपलोड केले जातात. आता तुम्ही जो मुद्दा सांगितला तो दुरुस्तीचा, त्याच्यामध्ये अनेक दुरुस्त्या आपल्याला करता येतात. पहिली दुरुस्ती की समजा तुम्ही एखाद्या मतदारसंघातनं तुमचा पत्ता दुसऱ्या मतदारसंघात गेला, त्याला शिफ्टिंग ऑफ वोटर्स म्हणतो आपण, किंवा एकाच मतदारसंघामधनं एका पत्त्यावरनं दुसऱ्या पत्त्यावर गेला, तर हे सुद्धा आपल्याला बदल करता येतात फॉर्म नंबर 8चा वापर करून. एखाद्याचं मतदार कार्ड हरवलं असेल समजा, तर ते सुद्धा पुन्हा मागण्याची सुविधा ह्या फॉर्म नंबर 8मध्येच आहे. समजा तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग म्हणून चिन्हांकित करण्याची सुविधा सुद्धा फॉर्म नंबर 8मध्ये दिलेली आहे. ही एवढ्यासाठी असते की इलेक्शन मशिनरीला कळावं की दिव्यांग कोण आहेत या यादीमध्ये आणि त्यांच्यापर्यंत आपल्याला मदत पोहोचवता यावी. आणि तसेच तुमचे पर्टिक्युलर्स आहेत, जसं तुमचं नाव आहे, वय आहे, लिंग आहे, तुमच्या पत्त्यामध्ये काही दुरुस्ती जे काही चुका झाल्या असतील किंवा फोटो बरोबर आला नसेल तो फोटोसुद्धा तुम्हाला नवीन करता येतो. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत ह्या दुरुस्तीच्या सुविधा फॉर्म नंबर 8मध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत, तुम्हाला कुठली करायची आहे ते तुम्ही सिलेक्ट करा, आपल्यावरती अवलंबून, आणि मग त्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करा. बरं. पण एक आता भारताकडे जेव्हा जग बघतं तेव्हा तरुणांचा देश म्हणून बघतं. खूप मोठी संख्या आहे आपल्या देशामध्ये तरुणांची. ह्या तरुणांना या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेत आणणं, त्यांना मतदाराची त्यांची नोंद होणं, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तो आला पाहिजे घटक. त्याच्यासाठी नेमके काय प्रयत्न सध्या केले जात आहेत? तुम्ही हा फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण आपण तरुणांचा देश एका बाजूला म्हणतो, पण जर आपण 18-19 हा वयोगट जर धरला तर त्याचं लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रामध्ये समजा प्रमाण 3.74% आहे. म्हणजे सांगतात 47 लाख ही या वयोगटातली मुलं आहेत, परंतु मतदार यादीमध्ये फक्त 3.5 लाख आहेत. याचा अर्थ मोठ्या प्रमाणामध्ये हे 18-19 वयोगटातले याच्या बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे जर मतदान प्रक्रियेमध्ये त्यांना आणायचं असेल तर पहिल्यांदा त्यांचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही 11वी-12वीची जी शाळा आहेत किंवा कॉलेजेस आहेत की जिथे 18-19 किंवा 20 ते 29 ह्या वयोगटाची मोठ्या प्रमाणात मुलं आणि मुली आहेत, तर तिथे आम्ही विशेष कॅम्प्स सुरू केलेले आहेत. त्यांचे जे प्राचार्य आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांच्या मदतीने, NSSच्या मदतीनं आपण ह्या मुलांना कसं रजिस्ट्रेशन करू अशा मोहीम स्वरूपामध्ये आमचे प्रयत्न चालू आहेत. सर, ह्या मोहिमा तर होत आहेत. आपण असं म्हणूया की क्षणभर ह्या सगळ्यांनी नोंदणीसुद्धा केली. आपल्या तुम्ही निवडणूक आयोग म्हणून सातत्यानं त्याला नवीन नवीन अपडेशनसुद्धा त्या याद्यांचं करतायत. पण जेव्हा ॲक्च्युअली इलेक्शन येतं, मतदान येतं, त्या दिवशी एक निरुत्साह दिसतो. म्हणजे आता खरं तर हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी, म्हणजे मतदानाची टक्केवारी अधिक वाढवण्यासाठी त्या दृष्टीनं काही प्रयत्न? तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण आपल्या महाराष्ट्रातलं जे मतदान होतं ते इव्हन नॅशनल ॲव्हरेजपेक्षा कमी आहे. हां. आणि याच्यामध्ये 2 चॅलेंजेस याच्यामध्ये आहेत. पहिला म्हणजे अर्बन आपत्ती, म्हणजे हा जो तुम्ही सांगितलेला जो उदासीनता आहे ती शहरी भागात जास्त आहे. बरं. आणि दुसरी उदासीनता आहे ती यूथ आपत्ती, की तरुण मुलं किंवा मुली ह्याच्यामध्ये कमी येतात, त्याची उदासीनता जास्त आहे. त्यामुळे आम्ही शालेय आणि कॉलेजच्या स्तरावर इलेक्ट्रो लिटरसी क्लब स्थापन केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण हे अवेअरनेस मुलांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि शहरामध्ये आता काय आम्ही यावेळेला केलेलं आहे की जिथे हाऊसिंग सोसायटीचं मोठं मोठं क्लस्टर्स आहेत किंवा हाय राईज बिल्डिंग आहेत, तर तिथेच आम्ही आता मतदान केंद्र स्थापित केलेले आहे. म्हणजे कमीत कमी त्याच बिल्डिंगमधली माणसं खाली येऊन मतदान करतील अशी एक अपेक्षा आपण त्याच्याकडनं नक्कीच करू शकतो. मला वाटतं जनजागृतीचे पण कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात घेतो. आता डिसेंबर-जानेवारीमध्ये EVM अवेअरनेस अँड डेमॉन्स्ट्रेशनचे सुद्धा महाराष्ट्रभर आपण अभियान राबवणार आहोत की ज्याच्या जोगे आपल्याला मतदार जागृती करता येईल. तर हे अनेक प्रयत्न आपण करत असतो. नक्कीच. आणि हा सुद्धा आपला एक जनजागृतीचाच प्रयत्न आहे.
आणि ही लोकशाही तेव्हाच बळकट होईल जेव्हा सामान्य मतदार हा मतदानाच्या प्रती जागरूक होईल, त्याच्या त्या अधिकाराच्या प्रती जागरूक होईल आणि तो आपली मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवेल आहे की नाही ते चेक करेल आणि चेक केल्याच्यानंतर मतदानासाठी सुद्धा तो मतदान केंद्रापर्यंत जाईल आणि या देशाच्या लोकशाहीला मजबूत करेल अशी आशा आपण नक्की करूया. आणि तरुणांनी निश्चितपणे पुढे आलं पाहिजे, कारण त्यांच्याच खांद्यावर ही लोकशाही उद्या असणार आहे, त्यांनाच ही लोकशाही पुढे न्यायची आहे. अगदी बरोबर. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आलात आणि सविस्तरपणे हे सगळं सांगितलं त्याबद्दल. थँक्यू. या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.